श्यामसुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. आज दिवसाची सुरुवात मी पहाटेच्या भुपाळीने केली. पहाटेचं शांत वातावरण, देवाचं नामस्मरण आणि मनाला मिळणारी शांती. घरात पॉझिटिव्ह एनर्जी यावी म्हणून एक जुनी परंपरा आजही पाळली जाते, ते म्हणजे उंबरठा पूजन. अशा पवित्र वातावरणात दिवसाची सुरुवात केली आणि उंबरठा पूजनासाठी सगळं साहित्य जमा केलं. हळद, चंदन, गुलाब पाणी. उंबरठा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड रुंद सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औदुंबराचा, उंबराचा वृक्ष. या वृक्षाच्या नावावरूनच उंबरठा हे नाव पडले. उंबरठा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान. उंबरठ्याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही असे म्हणतात, ते अगदी खरे आहे. उंबरठे झिजवल्याशिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच. उंबरठा म्हणजे मर्यादा. जशी नदीला 2 काठांची मर्यादा असते, सागराला किनाऱ्याची मर्यादा असते, तसेच घराला उंबरठ्याची मर्यादा असते. तर उंबरठा हा घराच्या बाहेर आणि आत यांच्यामधला दुवा आहे, म्हणून त्याचं पूजन खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर अशा प्रकारे मी हळदीचं लेपन करून घेतलं आहे. हळद, अष्टगंध, गुलाब पाणी सगळं छान मिसळून घेतलं आहे आणि उंबरठा लेपन करताना चमच्याने ते ढवळून मगच ते लेपन करायचे, नाहीतर हळद आणि पाणी हे वेगवेगळं होतं. सगळ्यात आधी मी उंबरठा स्वच्छ करायला घेतला, त्याच्यानंतर हळदीचं लेपन लावायला घेतलं. तर हळद ही शुभत्व आणि पवित्रतेचं प्रतीक मानली जाते. उंबरठा आपल्याला मर्यादा आणि संस्कारांची आठवण करून देतो. घरात प्रवेश करताना आपण बाहेरची चिंता उंबरठ्याबाहेर सोडून आनंद आणि शांततेने घरात यावं, हीच या परंपरेमागची भावना आहे. उंबरठा पूजन केल्याने एक वेगळीच प्रसन्नता जाणवते. तर कधी कधी करायचं उंबरठा पूजन, तर तुम्ही गुरुवारी, शुक्रवारी किंवा सणासुदीच्या दिवशी, पौर्णिमेला उंबरठा पूजन करू शकतात. उंबरठ्यावर नृसिंह लक्ष्मीचे स्थान असते, तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते. घरात कोण, कसे, काय घेऊन जाते त्यावर त्याचे ध्यान असते. उंबरठा किती अर्थ होता त्या उंबरठ्याला. चौकटीबाहेर पाऊल टाकायला पूर्वी कोणीही धजत नसे. 7च्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा प्रघात होता. आता तर कोणी 12च्या आतही घरात येत नाही. मी छान असं हळदीचं लेपन लावायला सुरुवात केली आहे. सर्वप्रथम पूर्ण उंबरठ्यावर जी लेपन आहे हळदीचं ते पसरून घ्यायचं आणि मग ते चमच्याने छान पसरवायचं, म्हणजे छान लागतं. हाताने केलं तर ते पूर्ण विचित्र दिसतं आणि छान लागत पण नाही. त्यामुळे चमच्यानेच करा आणि जो उंबऱ्याची कडा आहे ती हाताने केली तरी चालेल. मस्त पाऊलांच्या मागे वगैरे छान पूर्ण उंबऱ्याला हळदीचं लेपन करून झालेलं आहे माझं. किती छान दिसतंय बघा तुम्हीच. खूप छान दिसतं आणि वाळल्यावर तर अजून खूप मस्त दिसतं. मस्त पहाटेची भुपाळी, नंतर उंबरठ्यावरचं हळदीचं लेपन, खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. त्याच्यानंतर मस्त रांगोळी काढायला घेतली. खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. तुम्हीही उंबरठा पूजन करत असालच, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. उंबरठा म्हणजे लक्ष्मण रेषा. जे जे अपवित्र असेल, वाईट असेल, त्या वस्तू असतील, विचार असतील, त्यांना उंबरठ्याच्या आत थारा नाही. मग ते काहीही असू शकते. भ्रष्टाचाराचा पैसा असेल, कुलक्षणी मित्र असतील, वाईट विचार असतील, त्यांना उंबरठ्याच्या आत स्थान नाही. म्हणूनच जे वाईट प्रवृत्तीचे कोणी आले तर उंबरठ्याच्या बाहेरूनच पूर्वी निरोप दिला जायचा. म्हणून पूर्वीच्या घरांना ओसऱ्या होत्या, पण आजकाल नसतात त्या. हा रांगोळीचा साचा मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केला आहे. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. ते याच्यात सगळेच शुभचिन्ह आहेत, पावलं आहेत, श्री आहे, ओम आहे, स्वस्तिक आहे आणि खूप छान रांगोळी येते याच्याने. खूप क्लिअर साचा आहे. मस्त रांगोळी पसरून घ्यायची आणि क्रेडिट कार्ड असेल जुनं किंवा कोणतंही कार्ड असेल, व्हिजिटिंग कार्ड असेल, तर त्याच्याने ते पूर्ण पसरून घ्यायचं.
खूप छान उमटते डिझाईन. तुम्ही बघू शकता. आता बघा, त्या कार्डने मी पूर्ण एकदा डावीकडून उजवीकडे, एकदा उजवीकडून डावीकडे अशी रांगोळी पसरून घ्यायची आहे. आणि मग बघा किती सुंदर, किती छान रांगोळी. वा, खूपच छान. त्याच्यानंतर उंबरठ्याची पूजा करायची, हळदी कुंकू व्हायचे पाऊलांवर, उंबरठ्यावर आणि रांगोळीवर. जी पांढरी रांगोळी असते त्याच्यावर हळदी कुंकू हे व्हायलाच पाहिजे, नाहीतर ते शुभ मानलं जात नाही. नंतर पूजा करायची आहे, मनोभावाने नमस्कार करायचा आहे आणि हा एक मंत्र म्हणायचा आहे. ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वां वस्तांगतोऽपि वा यः स्मरेत पुंडरीकाक्षं सह बाह्याभ्यंतरशुचिः. नंतर छान फुलं व्हायची आहे उंबरठ्यावर. तुम्ही गुलाबाचं, चमेलीचं कोणतेही फूल वाहू शकतात. तर माझ्याकडे आज फक्त ही पांढरी फुलं होती, त्याच्यामुळे मी तेवढीच वाहिली आहे. आणि 2 शोभेची होती गुलाबाची फुलं, ती वाहिली आहे. त्याच्यानंतर उंबरठ्यावर कापूर ठेवायचा आहे, जाळायचं नाही, फक्त ठेवायचं आहे. त्याच्यामुळे निगेटिव्हिटी दूर होते. खूप छान आणि प्रसन्न वाटतं. खूप छान वास येतो उंबरठ्यावर. त्याच्यानंतर धुपाने आरती करायची आहे उंबरठ्याची. पूर्ण उंबरठ्यावर धूप फिरवायचं आहे आणि मस्त आरती करायची. ज्यावेळी नदी, सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा प्रलय येतो. तसेच उंबऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेलं आहे. म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तर पुढची पिढी त्यातून आदर्श घेईल. म्हणूनच काय मर्यादा श्रीरामांनी पाळली, आपण ती ध्यानात ठेवू. उंबरठा ओलांडताना मर्यादेचं भान ठेवूया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.